मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा विषय बाजार मूल्य म्हणजे मार्केट व्हॅल्यू आणि मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी या दोघांमधला काय फरक आहे नक्की आणि मुद्रांक शुल्क कोण भरतो या विषयावरती आपण बोलणार आहोत. पहिला भाग बाजार मूल्य म्हणजे काय म्हणजे मार्केट व्हॅल्यू. तर मालमत्तेचं बाजार मूल्य म्हणजे विक्री व्यवहाराद्वारे मालमत्तेचं हस्तांतरण. म्हणजे मला समजा कुठची जागा विकत घ्यायची असेल, मी विक्रेता आहे, ती जागेचा मी मालक आहे, मला विकायची, तर मला ती मूल्य मान्य व्हायला पाहिजे आणि जो विकत घेणार आहे परचेसर त्याला ती किंमत त्यालाही मान्य व्हायला पाहिजे. म्हणजे इच्छुक खरेदीदार आणि विक्रेता याची जी सहमती दर्शवणारी जी किंमत असते मालमत्तेकरता ती मालमत्तेचं बाजार मूल्य आपण म्हणतो, ज्याला आपण मार्केट व्हॅल्यू म्हणतो. आता स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क म्हणजे काय, तर मुद्रांक शुल्क म्हणजे रेडी रेकनरचा भाव जो असतो त्या रेडी रेकनर भावामध्ये साधारणतः सर्कल रेट्स दिलेले असतात, त्यातला हायेस्ट जो रेट आहे तो, आणि तुम्ही जो करार करताय त्या करारामध्ये कन्सिडरेशन जे आहे तुम्ही ठरवलेलं बाजार मूल्य मार्केट व्हॅल्यू जी आहे त्यात जी रक्कम वरच्या ह्याच्यात असेल विचेवर द हायर ती त्याच्यावरती मुद्रांक शुल्क आकारलं जातं. तर तुमचं कसं काय असेल त्यानुसार मुद्रांक शुल्क असेल, बाई असेल ते 1% कमी, पुरुषच असेल तर 60%, जे काही टक्के जे आहेत ते टक्के कशावरती येतात तर ते मुद्रांक शुल्क वरती होतं, हे डोक्यात राहू दे. आता मुद्रांक शुल्क सामान्यतः मालमत्ता खरेदीदार भरतो, हेही डोक्यात राहू दे. आता कायदेशीर कर आहे, मुद्रांक शुल्क कायदेशीर कर आहे आणि तो पूर्णपणे भरावा लागतो. मी अर्धा भरल्यानंतर बाकीचा भरीन नाही चालणार. आणि कोणते मालमत्तेच्या विक्री आणि खरेदीचा तो एक पुरावा असतो. म्हणजे खरेदीदाराचा तो मूळ दस्तऐवज आहे. उद्या मला समजा म्हटलं की मी जागा विकत घेतली कशावरून, तर त्याकरता स्टॅम्प ड्युटी भरलेलं ॲग्रीमेंट माझ्याकडे पाहिजे. तर ॲग्रीमेंट फॉर सेल असेल तर याचाच अर्थ मी ती मुद्रांक भरून ते ॲग्रीमेंट फॉर सेल उचलून मी बँकेत जमा करणार आहे. जो विक्रेता त्याला मी 20% दिले, उरलेले 80% बँकेत मिळणार. पण स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतर ते मी बँकेत टाकू शकतो. आणि सेल डीड असेल आणि संपूर्ण रक्कम मी भरली, विक्रेता पूर्ण रक्कम देऊन टाकली तर ती सेल डीड होईल. स्टॅम्प ड्युटी भरून सेल डीड केली म्हणजे पूर्णपणे पैसे मिळून झाले. म्हणजे ते माझं मूळ दस्तऐवज होतं, मी ते जागा माझ्या नावावरती केल्याचं मूळ असेल. आता मुद्रांक शुल्क आकारणे हा राज्याचा विषय, त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा मुद्रांक शुल्काचा दर तुम्हाला आढळून येऊ शकतो, हे डोक्यात राहू दे. साधारणतः सर्कल रेट ठरलेले असतात. त्या एक एक एरियावरती जसं मागणी असते, ती डिमांड केवढं आहे, त्या साधारणतः एरियातला डिमांड आणि साधारणतः रेट काय दिले जातात त्याच्यावरती ते सर्कल रेट ठरतात. आणि त्यामुळे रेडी रेकनर व्हॅल्यू ती ठरली जाते. दर 5 वर्षानंतर त्यात काहीतरी बदल होत जातो आणि प्रत्येक एरियाची व्हॅल्यू वेगळी, बाजूबाजूच्या 2 बिल्डिंग मधली पण व्हॅल्यू वेगळी असते, हेही डोक्यात राहते. कारण दोन्ही बिल्डिंग वेगळ्या वेळी बांधल्या जातात. नवीन बिल्डिंग आहे, जुनी बिल्डिंग आहे, किंमत वेगळी असणार, हे डोक्यात राहू दे. की शेवटी तुम्ही कुठची गोष्ट घेत असाल तर त्याचं बाजार मूल्य काढायचं हा एक तो भाग असतोच, की बाजारात कितीला विकला. मुद्रांक शुल्कचं मूल्य पण काय आहे, रेडी रेकनर भाव जो आहे तो रेडी रेकनर भाव मला स्टॅम्प ड्युटीचा भरायचा असेल तर तो पण भाव काढावा लागतो. दोघांमधला फरक काय तो काढावा लागतो आणि मग कुठेतरी एक सामान्यतः मला विकत घेण्याकरताची प्रोसेस सुरू होते. आजचा विषय जो होता तो खास करून बाजार मूल्य आणि मुद्रांक शुल्क मूल्यामधला काय फरक आहे ह्याच्यावरती होता. मला वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्यासमोर मांडला. आणि मुद्रांक कोण भरतो तेही सांगितलं, खरेदीदार भरतो. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.